नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमएच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरती 2025 संदर्भात आणखी एक नवीन अपडेट घेऊन आले। ती अपडेट काय ते पाहण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीतील प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात जी आहे ती आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। आपण आर्टिकल पाहतोय, येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवर पोलीस भरती, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मुंबई शहर पोलीस दलामध्ये किती जागा पोलीस शिपाई पदाच्या रिक्त आहेत आणि वाहन चालकच्या किती जागा रिक्त आहेत ह्यासुद्धा आपल्याला डिटेलमध्ये आपण पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये। तर कंटिन्यू व्हिडिओ पहा। आपण पाहतोय येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवर पोलीस भरती। ॲक्च्युली हे आर्टिकल 15 ते 20 दिवसापूर्वीसुद्धा आलं होतं, जे योगेश कदम गृहराज्यमंत्री इथे पाहताय तुम्ही, यांनी पुणे येथे दिलेल्या भेटीमध्ये त्यांनी याबद्दल वक्तव्य केलं होतं। येत्या 2 महिन्यामध्ये 10,000, पण 10,000 नाही तर ॲक्च्युली 15,000च्या पण वरती जाण्याची शक्यता आहे भरतीची। कारण तुम्ही आता ही जागा पाहिलात मुंबई शहरमधील डिसेंबर 2024 पर्यंतचे जर जागा पाहिलात तर तुम्हाला ते स्वतःलाच कळून जाईल की किती पदांची ही भरती असू शकेल। ओके, भरतीचा मैदानाचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी, इथे पाहता तुम्ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची त्या दृष्टीने नियोजन चालू असणार आहे। म्हणजे या पुढच्या महिन्यामध्येच याच्याबद्दलची जाहिरात, प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात जी आपल्यापर्यंत येऊन जाईल। इथे त्यांनी सांगितले क्लिअर, पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण होईल। मैदानी चाचणी तर पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे, पण लेखी जाऊ शकते काही शहरांची। ॲक्च्युली मुंबई शहराला खूप वेळ लागतो मैदानीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी, भरपूर फॉर्म येतात तिथे, त्यामुळे वेळ लागू शकतो। मैदानी चाचणी आधी होईल पावसाळ्यापूर्वी, पण लेखी त्यांची जाऊ शकते जुलै ऑगस्टपर्यंत मुंबई शहरामधील। त्याचप्रमाणे आता आपण मुंबई शहरमध्ये जागा ॲक्च्युली किती रिकामी आहेत। मुंबई पोलीस दिनांक 31/12/2024 पर्यंत रिक्त असणाऱ्या पदांची माहिती आपण पाहतोय। पोलीस शिपाई पदाचे 4,842, तर पोलीस वाहन चालकच्या 787 जागा रिक्त आहेत। या एकट्या मुंबई शहराच्या आहेत आणि डिसेंबर 2024 पर्यंतच्या जागा आहेत। पण आपली भरती जी होणार आहे ती डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे, त्यामुळे या जागा वाढून 7 ते 8,000 जागा या मुंबई पोलीस शिपाई पदाच्या आणि पोलीस वाहन चालकसाठी 1400+ जागा असण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही नक्कीच मुंबई शहरासाठी एवढ्या जर जागा असतील तर ह्या 10,000 पदांपर्यंत ही भरती सीमित राहणार नसून 15 ते 16,000 पदांपर्यंत ही भरती मोठ्या प्रमाणावरती ही भरती निघणार आहे। मागच्या वेळची जी भरती आपण पाहिली 18,000 पदांची भरती, त्यानंतरची ही आणखी एक मोठी भरती निघणार आहे। तर मित्रांनो, अजूनही कोणी अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे। हा चान्स घालवायचा नाही आहे। 2025मध्ये नेहमीप्रमाणे मी सांगतो 2025 हे वर्ष आपलं असणार आहे, ठीक आहे। तर ही भरती पावसाळ्यापूर्वी कंप्लीट होण्याचं नियोजन असणार आहे। मगाशीच आपण पाहिलं, मोठ्या शहरांची जी लेखी परीक्षा आहे ती पावसाळ्यामध्ये जाऊ शकते, पण इतर जे जिल्हे आहेत त्यांची पूर्ण भरती लेखी परीक्षासुद्धा पावसाळ्यापूर्वीच कंप्लीट होईल। पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या पुढच्या जे 2 आठवडे असतील त्या आठवड्यांमध्ये जाहिरात, प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचून जाईल। त्याची नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, मगाशीच सांगितलं, ठीक आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण असेच सरळ सेवा भरती संबंधितील प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।